भवानीपूर मतदारसंघामधील मतमोजणी केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळतोय। टीएमसी आणि भाजपच्या मोजणी प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं कळतंय। साखावत मेमोरियल स्कूलमधील मतमोजणी केंद्रांबाहेर हा गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि याच गोंधळाची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। मतमोजणीला फक्त 10 ते 15 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही चालू असलेली बाचाबाची। आणि ही जी दृश्य आपण ताजी पाहतोय स्ट्रॉंग रूम उघडण्याची ही दृश्य आहेत। टाळा आहे तो उघडतायत अधिकारी। थेट ताजी दृश्य आपण पाहतोय। मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी स्ट्रॉंग रूम ओपन केली जाते। यात स्ट्रॉंग रूमवरून बरेचसे वाद झाले, बरेचसे आरोप प्रत्यारोपही झाले। मात्र मतमोजणीला अखेर आता काही मिनिटांमध्येच सुरुवात होतीये। सगळे अधिकारी सुद्धा इथं उपस्थित आहेत निवडणूक आयोगाचे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही दृश्य आपण पाहतोय। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि काही वेळातच मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। स्ट्रॉंग रूम ओपन केलेली आहे आणि सगळे जे साहित्य आहे, निवडणूक अधिकारी तिथे उपस्थित आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये स्ट्रॉंग रूम उघडल्याची ही दृश्य आपण थेट पाहतोय। 5 राज्यांच्या विधानसभाचा निवडणुकांचा निकाल आज लागतोय आणि याच निवडणुकांच्या निकालासाठी ही स्ट्रॉंग रूम मतमोजणीसाठी ओपन केली गेलेली आहे। नुकतीच अधिकाऱ्यांनी ही स्ट्रॉंग रूम ओपन केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होईल। निकालाकडे आपलं लक्ष आहे। सगळे ताजे अपडेट्स आज दिवसभर तुम्हाला पुढारी न्यूजवर पाहायला मिळणार आहेत आणि ही स्ट्रॉंग रूम आहे, इथं सगळं साहित्य आहे ज्यामुळे आज मतमोजणीला सुरुवात होईल। तीच ताजी दृश्य आपण पाहतोय। निवडणूक आयोगाचे अधिकारी सगळे दाखल झालेले आहेत। सगळं साहित्य या केंद्रावर आणलं गेलेलं आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त चोख पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी घेतली गेलेली ही खबरदारी प्रोसेस असते। तीच प्रोसेस आम्ही तुम्हाला दृश्यांद्वारे दाखवतोय। स्ट्रॉंग रूम ओपन केली गेलेली आहे आणि सगळे पेपर्स जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि निवडणूक अधिकारी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। काही वेळातच, काही मिनिटातच मतमोजणीला सुरुवात होईल। त्या अगोदर सगळे कार्यकर्ते या केंद्राच्या बाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी अपडेट सुद्धा आली, काही शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मतमोजणीला नुकतीच काही वेळानंतर सुरुवात होणार आहे। आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। आज जो निकाल येणार आहे मतमोजणीच्या पूर्वी ही ताजी दृश्य आपण पाहतोय। स्ट्रॉंग रूम ओपन केली गेलेली आहे। मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होईल। सगळे निवडणूक अधिकारी सुद्धा या केंद्रांवर दाखल झालेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये। मात्र पक्षांचे कार्यकर्ते या केंद्राबाहेर जमल्याचा पाहायला मिळतंय। निकाल काय लागतो अर्थातच या सगळ्याकडे लक्ष असेल। आपली जर स्क्रीन तुम्ही पाहत असाल तर सगळे अपडेट्स या स्क्रीनवर तुम्हाला मिळणार आहेत। कोणत्या पक्षाला किती मतदान मिळणार आहे या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। अगदी चित्र स्पष्ट होईल। आणि या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप राजवळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण पाहतोय फक्त काही मिनिटांचा कालावधी शिल्लक मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी। त्यापूर्वी जी प्रोसेस आपण पाहतो, अधिकारी आले, स्ट्रॉंग रूम उघडून दिलेली आहे आणि तीच ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। याची आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे आपण प्रेक्षकांना सांगूया। नाही, बरोबर 20 मिनिटांनंतर मतमोजणीला प्रामुख्याने सुरुवात होणार आहे श्रद्धा। आणि आता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत। सुरुवातीला मतमोजणीमध्ये टपाली मतदानाची मतमोजणी केली जाते आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्सची मतमोजणी केली जाते, म्हणजेच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होते। बरोबर 20 मिनिटांनंतर पहिले कल आपल्या हाती येणार आहेत। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या 2 विधानसभा पोटनिवडणुका ज्या आहेत, बारामती आणि राहुरी, तिथली आकडेवारी साधारणतः 8 वाजता समोर येईल। पहिले कल समोर येतील। अक्षय कर्डिले आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री राज्याच्या या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो। फक्त मताधिक्य किती असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे।
कारण सुनेत्रा पवार यांनी प्रचार ज्यावेळेला केला होता त्यावेळेला त्यांच्या प्रचारात शरद पवार हे स्वतः त्या ठिकाणी नव्हते. सुप्रिया सुळे या प्रचाराच्या वेळेला पाहायला मिळाल्या होत्या आणि दुसरीकडं कर्डिले यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांनी देखील राहुरीमध्ये प्रचार केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं मताधिक्य किती असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. पहिल्यांदा टपाली मतदानाची मतमोजणी केली जाईल आणि मग EVMची होईल. 5 राज्यांचा विचार जर केला तर सगळ्यांचं देशाचं लक्ष लागलेलं आहे ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे. कारण 90% जास्त म्हणजे जवळपास 92% सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत पश्चिम बंगालच्या जनतेनं आणि जवळपास 91 लाख बोगस मतदारांची नावं काढल्याचा दावा जो आहे तो केला गेला होता. त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे मतदान झालेलं आहे. तो कौल नेमकं कुणाला असणार हे साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यान समजू शकेल. ममता बॅनर्जी विरोधात सगळी भाजप या निवडणुकीच्या रिंगणात खरं तर आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यापासून भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये अक्षरशः प्रचाराचा धुळा उडवला होता. मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीज असतील, जाहीर सभा असतील त्या घेतलेल्या होत्या आणि त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा रिपीट होणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. काही वेळापूर्वी श्रद्धा शिवाजीनं सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून म्हणजे आत्ता सध्याच्या सरकारकडून असेल किंवा भाजपनं आमची सत्ता आल्यावर देऊ, मग लाडक्या बहिणींपासून अगदी बेरोजगारांपर्यंत अशा सगळ्या योजना त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाले. अगदी मतमोजणीला काही तास उरलेले असताना स्ट्रॉंग रूम, CCTV बंद पाडले जात आहेत, वीज पुरवठा खंडित केला जातोय, अशा पद्धतीच्या अनेक जे आरोप आहेत ते ममता बॅनर्जी यांनी केले आहेत. काही वेळापूर्वी महुआ मोइत्रा त्यांच्या पक्षाच्या ज्या तृणमूलच्या ज्या खासदार आहेत त्यांनी देखील आरोप केला आहे की बऱ्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रात्री गोंधळ पाहायला मिळाला असा दावा जो आहे तो त्यांनी ट्विटद्वारे केलेला आहे. त्यामुळं तृणमूल काँग्रेसचा आज कस लागणार आहे. प्रादेशिक अस्मिता जी आहे ती पक्षांची आज खरं तर पाहायला मिळणार आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील हीच परिस्थिती असणार आहे. पिनरई विजयन जे आहेत ते त्याचबरोबर MK स्टॅलिन जे आहेत यांची प्रतिष्ठा त्या दोन्ही राज्यांमध्ये पणाला लागलेली आहे. DMK आणि AIDMK हे आमनेसामने आलेले आहेत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये आत्तापर्यंत स्टॅलिन यांनी जी कामं केली ती त्यांनी जनतेसमोर थेट न्यायचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या विरोधात आता पूर्ण सगळे जे विरोधक आहेत ते एकवटलेले होते. केरळमध्ये देखील LDF आणि UDF हे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेले आहेत. त्यामुळे तिथं देखील नेमकं TVK काय ठरणार म्हणजे किंगमेकर ठरणार का? जसं कर्नाटकमध्ये यापूर्वी JDS हा किंगमेकर ठरलेला होता काँग्रेस आणि भाजपच्या काळामध्ये 2018 साली, तसं TVK पुन्हा एकदा किंगमेकर ठरणार का केरळमध्ये याकडे लक्ष लागलं आहे. आसाम आणि पाँडिचेरी या 2 राज्यांचा श्रद्धा विचार केला तर भाजपची वन साईड तिथं व्हिक्टरी म्हणजे वन साईड व्हिक्टरी होईल असं सध्या तरी मानलं जातं आहे. सध्या तसंच चित्र दिसतं आहे कारण हेमंत बिस्वा शर्मा जे आहेत त्यांनी यापूर्वी बरीचशी कामं केली आहेत आणि आसाममध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे, इतर पक्षांची देखील ताकद कमी आहे. त्यामुळे प्रामुख्याने तिथं भाजपला यश मिळेल. पाँडिचेरीमध्ये देखील रंगास्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र तर आता चौथ्या टर्मला पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाजी मारतात की सत्ता पालट होतो याकडे सुद्धा लक्ष असेल. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, त्याचं सुद्धा अपडेट घेत राहू. धन्यवाद संदीप सगळ्या दिल्या सविस्तर माहितीसाठी.